चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केलंय। शनिवारी 27 डिसेंबर रोजी मूल तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात एकाच दिवशी 2 मजुरांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। ताडोबा बफर क्षेत्रात सध्या बांबू कटाईचे काम सुरू असून स्थानिक मजूर उपलब्ध नसल्यामुळे वन विभागाने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून मजुरांना कामासाठी बोलवलं। हे मजूर महादवाडी व मामला बीट मध्ये बांबू कटाईचे काम करत होते। पहिली घटना मामला बीटातील कक्ष क्रमांक 381 मध्ये घडली। कामात मग्न असलेल्या मजुरांवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात 41 वर्षीय बुधसिंग श्यामलाल मडावी राहणार मुंडला जिल्हा बालाघाट यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पंचनामा सुरू असतानाच दुसरी धक्कादायक घटना घडली। महादवाडी बीटातील कक्ष क्रमांक 357 मध्ये काम करत असलेल्या मजुरांवर वाघाने पुन्हा हल्ला केला। या हल्ल्यात 55 वर्षीय प्रेमसिंग दुखी उदे राहणार बालाघाट यांचा मृत्यू झाला। इतर मजुरांनी आरडाओरडा केल्याने वाघ घटनास्थळावरून पळून गेला। या दोन्ही घटनांनंतर बाहेर राज्यातून आलेले बांबू कटाई मजूर भयभीत झाले असून काम थांबवण्याची मागणी होत आहे। वन परिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेल्मे व त्यांच्या पथकाने दोन्ही घटनांचे पंचनामे करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे। आतापर्यंत या संघर्षात एकूण 47 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 42 जणांचा वाघाच्या हल्ल्यात तर बिबट्या, हत्ती आणि अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एका नागरिकाचा बळी गेलाय। वन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय।